पांडवांना देशोधडीला लावून दुर्योधन मोकळा झाला होता. पांडव, द्रौपदी आणि कुंती या 12 वर्षाच्या वनवासामध्ये दिवस कंठत होते. कायम हस्तिनापूरच्या राजधानीमध्ये ज्यांनी सुखसोयी बघितल्या, इंद्रप्रस्थ नगरी ज्यांनी साकार केली, ते सगळे पांडव एका अज्ञातवासामध्ये, एखाद्या वनवासामध्ये, एखाद्या छोट्या झोपडीमध्ये दिवस कंठत होते. अशा वेळी विदुरांनी त्यांची विदुरनीती वापरण्याचा प्रयत्न केला खरा, की दुर्योधना, अरे अर्धे राज्य तरी पांडवांना द्यावेस. संपूर्ण राज्याचे ते राजकर्ते आहेत, पण तरी सुद्धा तुझ्या वडिलांकडून हा वारसा तुला मिळाला असला तरी अर्धे राज्य तरी निदान पांडवांना द्यावे. अशा वेळी दुर्योधनाने म्हटले, अर्ध राज्य काय तर सुईच्या आग्र्यावर राहील एवढी भूमी ही मी पांडवांना देणार नाही. पांडवांच्या पदरी निराशाच पडली होती आणि दुर्योधनाची अवस्था होती की कृष्णाने त्याला कितीही सुयोधना सुयोधना अशी हाक मारावी तरी सुद्धा दुराचार करावा हेच जणू दुर्योधनाने ठरवले होते. विदुर समजावत होते, दुर्योधना, तू अविचार करत आहेस. तुझा नाश आता अटळ आहे, कारण अविचारातून नाशाची घडतो. अविचारातून नाशाची घडतो. पुत्रा दुर्योधना, सत्यस्थिती तू जाण अभाग्या. सत्यस्थिती तू जाण अभाग्या. अनविवेक सद्भावना, अविचारातून नाशाची घडतो. विनाशकाले विपरीत बुद्धी हे ठावे तुझला. गुरुद्रोणांनी जरी शिकविले स्मृतिभ्रंश जाहला. विनाश निश्चित ज्या शस्त्रातून खाली द्यावंधना. अविचारातून नाशाची घडतो. नाश तुझा रे या युद्धातून मनोमनी जाण तू. तुझ्या कारणे किती पिढ्यांचे होईल शिरकाण. थांबव वणवा देऊन ग्रामे स्मिते पांडवांना. अविचारातून नाशाची घडतो. नकोस लावू मम चक्षुतून अश्रूंचा ओघ. नको निपुत्रिक करू पित्याला वृद्धत्वी भोग. अवनीवरती राज्य भोग तू. अवनीवरती राज्य भोग तू. निर्मुन नंदनवना. विचारातून नाशाची घडतो. स्मितवदनाने जा सामोरी कथी अर्जुनाला. तुझा
तोच बंधू दे आलिंगन स्मरुनी ना त्याला ज्येष्ठ तुला रे विनवित सारे ज्येष्ठ तुला रे विनवित सारे दर्शव सद्भावना विचारातुनी नाशची घडतो पुत्रा दुर्योधना सत्यस्थिती तो जाण अभाग्या सत्यस्थिती तो जाण अभाग्या अनविवेक सद्भावना अविचारा